बोरगी तालुका जत जिल्हा सांगली येथे केंद्र शाळेमध्ये डॉक्टर पतंगराव कदम शिष्यवृत्ती परीक्षा संपन्न। 23 जिल्हा परिषद शाळेतील 256 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा। बोरगी तालुका जत जिल्हा सांगली येथील केंद्र शाळेमध्ये डॉक्टर पतंगराव कदम शिष्यवृत्ती परीक्षा संपन्न झाली। यावेळी तिसरीच्या वर्गातील एकूण 23 शाळेतील विद्यार्थी या ठिकाणी खास करून उपस्थित होते। यामध्ये मराठी शाळेतील 15 विद्यार्थी, उर्दू शाळेतील 13 विद्यार्थी, कन्नड शाळेतील 257 विद्यार्थी व 6 अतिरिक्त विद्यार्थी असे एकूण 291 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी नाव नोंदणी केली होती। तर 256 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली। या केंद्रातील जिल्हा परिषद कन्नड केंद्र शाळा बोरगी, तसेच बोरगी उर्दू शाळा, पाटील वस्ती बोरगी शाळा, कल्याण तेली वस्ती बोरगी शाळा, करजगी कन्नड शाळा, करजगी उर्दू शाळा, बंजाळ वस्ती करजगी, तसेच बेडर वस्ती करजगी, बिराजदार वस्ती करजगी, बालगाव वस्ती करजगी, बेळुंडगी कन्नड, कोळी वस्ती बेळुंडगी, हळ्ळी कन्नड, हळ्ळी मराठी, लंगोटी वस्ती हळ्ळी, लमणतांडा उमदी, सुसलाद कन्नड, सुसलाद मराठी शाळा, गुडगी वस्ती सुसलाद शाळा, काशीकर वस्ती सुसलाद शाळा, बिराजदार वस्ती सुसलाद शाळा, बालगाव कन्नड शाळा, ककमरी वस्ती बालगाव शाळा अशा 23 शाळेतील विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली। यावेळी केंद्र संचालक म्हणून सुरेश चव्हाण यांनी काम पाहिले, तर केंद्र प्रमुख माननीय MS पाटील यांनी संपूर्ण या परीक्षेचे नियोजन केले। Press the bell icon on the YouTube and never miss another update.